अगं हे बावळट, काय करतेस हे? काय समजता तुम्ही स्वतःला? आणि ही कुठली पद्धत आहे लग्नाची मागणी घालण्याची? अगं पण आपली ओळख पाळत नाही, माझं नाव सुद्धा माहिती नाही तुम्हाला, आणि सरळ माझा पाठलाग करत आलात. हातात हा दागिना ठेवताय आणि आता लग्नाची भाषा सुरू केली. अहो स्वतःचं वय तरी बघा. माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तुम्ही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा. आमच्या दर्शनाची तुझी इच्छा पूर्ण झाली. आमची सेवा करण्याची तुझी इच्छाही आमच्यापर्यंत पोहोचली. पण आम्ही तुझ्यावर टाकलेली जबाबदारी तू अजून पूर्ण केली नाहीस. जबाबदारी? कुठली जबाबदारी? तू आता इथून गाणगापूरला जा. जशी तुमची आज्ञा. तुम्ही ज्या वाटेने न्याल मी त्याच वाटेने जाते. आमचं नामस्मरण हाच आमचा आशीर्वाद. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा पुरावपूरचा प्रसाद बहुतेक कुणाच्या तरी कामी यावा म्हणूनच श्रीपाद श्री वल्लभांनी मला दिला असेल. अहो कोण आहात तुम्ही? माझा हात का धरलाय? सोडा मला. काकू, काकू, काकू तुम्ही काकू, अहो मी काय केलंय? तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळेच. तुझ्यासोबत अक्कलकोटला निघाले होते ना मी. जंगलात सगळं धन लुटलं दरोडेखोरांनी आणि माझं सगळं होतं नव्हतं ते सगळं गेलं. काकू अहो, तत्वज्ञान शिकवू नकोस मला. अगं मला एकटीला सोडून गेलीस. मी कशी जगले असेल, कुठे गेले असेल, काही विचार केलास कधी? काय खाल्लं असेल, कोणी वाटत काही खायला दिलं असेल का नाही? अगं भुके मी मरते. मी भीक मागते सगळीकडे. काकू अहो, जे गेलं ते परत मिळेल की नाही माहित नाही, पण आपण दोघे भेटलो आहोत ना, हे पण काही कमी नाहीये. तुम्ही आधी शांत व्हा काकू. हा प्रसाद खा ना. माहित नाही किती दिवसांपासून उपाशी आहात. हा प्रसाद खा. असं समजा तुमच्यासाठीच राखून ठेवला होता. खा. सावकाश सावकाश खा. सावकाश सावकाश. बरं वाटतंय ना आता? बरं काय वाटायचं मेले. अगं माझं सगळं धन गेलं ना. काकू अहो, आपण दोघे भेटलो आहोत ना, जे गेलं ते जाऊ दे. कार्टे शिकवू नको सांगितलं ना तुला. बरं तू आता इथून गाणगापूरला जा. काकू चला, आता गाणगापूरला जायचंय आपल्याला. कुठे जायचंय? गाणगापूरला जायचंय आपल्याला. म्हणजे आता पुन्हा चालायचं? हो, पण यावेळी एक लक्षात ठेवा, मला एकटीला सोडलंस ना तर याद राख. नाही नाही, आता नाही सोडणार. तसं कर म्हणजे झालं. अहो मी खरंच सांगते, आता आपण दोघी सोबतच राहू. आता काहीही झालं तरी मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. ठीक आहे, चल मग.
अक्कलकोटला पोहोचू दे एकदा. तिथे पोहोचलो की तुला जे धन मिळणार आहे ना ते सगळंच्या सगळं तुझ्याकडून काढून घेते की नाही बघ. मग काय मज्जाच मज्जा. तिच्या वाट्याचं नशीब या आधीही एकाने चोरलंय, पण आता पुन्हा कोणाला तिचं नशीब चोरू देणार नाही आम्ही. जे तिचं आहे ते तिच्यापर्यंत पोहोचणारच. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गया, प्रसादाची सगळी तयारी काढून ठेवली आहे, एकदा नजर टाक. हो सुंदरा मावशी, गुरुपौर्णिमेचा महिना किती छान गेला नाही? किती खरं. जा आलेच. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणलं पाणी? हो. ठेवा आणि जरा हे हार करायला घ्या. करतो. तस्मै सुंदरा मावशी, गुरवे नमः. तुम्ही सांगितलेली सगळी फळं घेऊन आले हो. अरे वा, कपिला ताई. सुंदरा मावशी, गुरुपौर्णिमेचा पवित्र महिना सुरू आहे. म्हटलं गुरुची सेवा करण्याचं थोडंसं पुण्य मलाही लाभू दे. स्वामींनी आपल्याला वेगवेगळ्या गुरुस्थानाची अनुभूती दिली, गुरुतत्वाची माहिती सांगितली, महती सांगितली. आणि उद्या तर गुरुपौर्णिमाच आहे. सुंदरा मावशी, तुम्हाला माहिती आहे का हो? स्वामी उद्या कुणाचं दर्शन घडवणार आहेत ते स्वामी देवांनाच माहिती. पण एक गोष्ट मात्र नक्की, उद्याची गुरुपौर्णिमा ही आपल्या सगळ्यांसाठी अविस्मरणीय आणि अद्भुत असणार आहे. अगदी खरंय सुंदरा मावशी. सुंदरा मावशी, अहो गुरु कुठे ठेवलाय सापडतच नाहीये मला. आले, दाखवते. श्री स्वामी समर्थ. बहुतेक उद्याच्या अद्भुत गुरुपौर्णिमेची ही तयारी सुरू झालेली दिसते. अगं काय ग कार्टे, अजून किती चालायचंय? मलाही माहित नाही काकू. काय तुलाही माहित नाही? कुठे जायचंय, किती चालायचंय काही माहित नाही आणि तरी चालतेस. काकू अहो वाट माहिती नाहीये, पण कुठे जायचंय हे तर माहिती आहे ना. अगं ते ठीक आहे, पण पायांना कोण सांगणार ते? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्या बरोबर निघाले मी. अगं गेले किती दिवस चालतोय आपण, कुठे कुठे भटकतोय, कधी जंगलात कधी रस्त्यावर. चांगली घरी सुखात होते ग बाई. घर होतं, खायला प्यायला होतं, आराम होता. सगळी मज्जा घालवली तुझ्यामुळे. काकू तुम्ही जर दमला असाल ना तर आपण वाटेत एक धर्मशाळा बघूया आणि तुम्ही तिथे थांबा. आणि तू ग? मी जाईन पुढे. काय? कुठे? आधी गाणगापूरला जायचं, मग तिथून अक्कलकोटला जायचं. परत येताना तुम्हाला भेटेन आणि मग आपण एकत्र घरी जाऊ. वा ग वा, म्हणजे मला एकटीला सोडून जाशील? अहो मी कुठे तुम्हाला एकटीला सोडते. तुम्हीच म्हणालात मी चालून चालून दमले. वा ग वा, म्हणजे काय मला एकटीला टाकून जा म्हटलं का मी? अहो तुम्हाला एकटीला नाही टाकत आहे, धर्मशाळेत सुरक्षित थांबा असं म्हणते. नको, मागच्या वेळेला काय झालं ते विसरलीस वाटतं. तेव्हा मला एकटीला टाकून गेलीस, त्याचे परिणाम अजून भोगतेय मी.
आता पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवून एकटी थांबणार नाहीये मी. बरं मग चला माझ्यासोबत. मग चालतेच आहे ना, दुसरा काही पर्याय ठेवलायस माझ्या समोर? महाराजांनी मला गाणगापूरला जाण्याचा आदेश दिला, पण इथून तर गाणगापूर खूप लांब आहे आणि गुरुपौर्णिमा उद्याच आहे. मी गाणगापूरला कधी पोहोचणार, तिथून पुन्हा अक्कलकोटला कधी जाणार? स्वामींच्या हातात इतकं भस्म कुठून येते? गयाताई, अहो जिथे लीला सुरू होते ना, तिथे कुठून कसं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेच कळत नाहीत. मला वाटतंय हा काहीतरी संकेत आहे. हो, पण नेमका काय संकेत आहे? आणि भक्ताची शक्ती संपली म्हणून गुरुची शक्ती संपत नसते. जिथे भक्ताचं सामर्थ्य संपतं तिथे गुरुकृपा त्याचा हात धरते. अगं तर हे काय नवीन संकट? काकू भस्म. आता हे अचानक भस्म कुठून आलं? कावेरी, तुम्ही माझा हात धरून ठेवा, काही होणार नाही. आता हे काय नवीन संकट? पारा थांबला आता. अचानक सुरू झाला होता आणि आता अचानक थांबलाही. श्री स्वामी समर्थ. आता स्वामींचा काय संबंध इथे? मी माझ्या उभ्या आयुष्यात असं कधीच पाहिलं नाही. पण सुंदरा मावशी, अहो नेमकं हे काय घडलं आणि का घडलं? कपिलाताई, आपल्याला फक्त हे भस्माचं वादळ दिसते, पण स्वामी देवांची लीला ही फक्त आपल्या डोळ्यासमोरच घडते असं थोडीच आहे. म्हणजे मला वाटतंय स्वामी देव नक्कीच कुठल्या तरी भक्ताला मदत करण्यासाठी हे सगळं करतायत. नक्कीच कुठल्या तरी भक्तांनी स्वामी देवांना साथ घातली असणार आणि स्वामी त्यांच्या मदतीला धावले. अहो जिथे भक्ताची श्रद्धा पोहोचते तिथे गुरूंची कृपा आधीच उभी असते. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हे का? आता तर आपण दुसऱ्याच नदीच्या काठी होतो आणि आता एकदम इथे? हे ठिकाण कसं बदललं?
श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जयघोष म्हणजे आपण गाणगापूरला पोहोचलो की काय? काय गाणगापूरला पोहोचलो? उद्याची गुरुपौर्णिमा भक्तांसाठी विशेष ठरणार. आम्ही दिलेला शब्द उद्या खरा ठरणार. ज्या डोळ्यांना गुरुदर्शनाची आस लागली आहे त्यांची प्रतीक्षा आता संपणार. भक्तांच्या मनातली गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुला मनापासून शोधणाऱ्या भक्ताला गुरु कधीच निराश करत नाही. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. गुरुदर्शनाची इच्छा पूर्ण होणार. हे काय, आपण गाणगापूरला पोहोचलो सुद्धा? हो. पण इतका वेळ चालत होतो आपण, इतक्या दूर होतो आणि आता एकदम क्षणात इथे. ते भस्माचं वादळ आलं, समोरचं दिसेन असं झालं आणि ते वादळ शांत झालं तर आपण इथे. काकू, ही स्वामींचीच लीला आहे. मी त्यांना मनापासून साथ घातली. गुरुपौर्णिमेच्या आधी गाणगापूरला कशी पोहोचणार हा प्रश्न स्वामींनाच विचारला आणि त्यांनी उत्तर शब्दांनी नाही, कृतीने दिलं. म्हणजे त्या भस्माच्या वावटळीतून स्वामींनी आपल्याला इतक्या दूर आणलं. काकू, भक्ताला कुठे पोहोचवायचं हे गुरूंनी ठरवलं असेल तर अंतर किती आहे याला काय अर्थ उरतो? पण मला एक कळलं नाही, स्वामींनी आपल्याला गाणगापूरलाच का आणलं? कारण ही साधी भूमी नाही काकू, हे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं पवित्र क्षेत्र आहे. त्यांची तपोभूमी, जागृत दत्तपीठ, दत्त भक्तांची पंढरी. पण मगाशी आपण जिथे होतो तो संगम, भीमा आणि अमरजा नदीचा संगम. त्या पवित्र संगमात स्नान केल्याने पापांचं क्षालन होतं आणि मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून आपण त्यात स्नान केलं. कदाचित आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणूनच स्वामींनी आपल्याला इथे आणलं असेल. म्हणजे आपल्या दोघींच्याही. काकू, आता स्वामींच्या मनात काय आहे हे मला कसं कळलं? बरं चल आता पुढे. अगं पाय थकले आता माझे, कुठे निवारा मिळतोय का बघ. आता नाही चालवत बाई मला. हो. दमले ग बाई. आता मला अजिबात इथून उठायला सांगू नकोस. तुम्ही आराम करा थोडा वेळ. हा, थोडा वेळ? मी आता 2 दिवस झोपून राहणार आहे. मी पाणी आणते तुमच्यासाठी. खूप प्रवास करून आली अशी, दमली अशी. घे. नाही नको. का? पाणी स्वच्छ आहे. नाही तसं नाही, माझा गुरुपौर्णिमेपर्यंत निर्जळी उपवास. अरे वा, धार्मिक दिसतेस तशी आहेस सुद्धा. चांगलंय. काय आजकाल एवढ्या लहान वयात देवधर्माची ओढ फार कमीच लोकांना असते नाही? हो, ती पिणार नसली तर मला द्या. माझा कसला उपवास वगैरे नाहीये. जरूर घ्या. आता कुठे जीवात जीव आला माझ्या. तुमचं काही काम होतं का आमच्याकडे? खरं सांगू, मी गाणगापूरवरून बाहेर पडत होतो तेवढ्यात वेशीवर तुला पाहिलं. पहिल्याच नजरेत तू मला भयंकर आवडलीस. आणि मग मी माझं पुढचं काम सोडून इथं आलो.
तुझ्या मागे मागे. तुम्ही पाठलाग करत होतात आमचा? नाही नाही नाही, पाठलाग म्हणू नकोस, तुझ्याशी ओळख करायला आला. अगं मी काही कोणी साधा सुद्धा माणूस नाही. आजूबाजूच्या गावात भरपूर नाव आहे माझं, भरपूर जमीन आहे, मोठा वाडा आहे, नोकर चाकर आहेत, पैसा अडका दागदागिने. थांबा. तुम्ही हे सगळं आम्हाला का सांगताय? तुमची मुलगी दिसते, हो हो हो. लग्नाची दिसते, मला आवडली. बायको म्हणून. मी गाणगापुरात असूनही मला त्याचा शोध आहे, ते मला अजून मिळालंच नाही. कदाचित मिळणारच नाही. शिवा, तुम्ही मला हाक मारली, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तू ज्या कामासाठी गाणगापुरात आलायस ते काम झालं की नाही. खऱ्या गुरूंना शोधायला मी गाणगापुरात आलो. अनेक साधूंना भेट, अनेक ठिकाणी गेलो, अनेकांना प्रश्नही विचारले, पण उत्तर मात्र मिळालं. म्हणून माझा शोध अजूनही पूर्ण झाला आणि तो संपणारही नाही. कारण शिवा तुझी दिशा चुकते. गुरुचा शोध घेणं आणि गुरुला ओळखणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग योग्य दिशा कोणती आणि ती मला कधी सापडेल? सापडेल उद्या. उद्या? उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या तुला दिशा शोधावी लागणार नाही, तुझे गुरुच तुला ती दिशा दाखवतील. उद्या तुझे गुरु तुला फक्त दर्शन देणार नाही, तू जन्माला का आलास, तुझ्या आयुष्याचं प्रयोजन काय हेही तुला समजावून सांगतील. उद्याचा दिवस लक्षात ठेव. उद्या तुझं आयुष्य बदलणार. घे. हे काय? पहिला दागिना शुभाचा म्हणून. त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग लिहिलं. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल. म्हणजे ते साधू बोलले ते खरं ठरणार. तर हाच असणार तो धनलाभ. ह्या श्रीमंत माणसाशी हिचं लग्न झालं तर एका रात्रीत हिचं नशीब पालटेल. आणि ही श्रीमंत झाली तर माझाही धनलाभ होणारच. ठेव. आजपासून तुझ्या अंगावर दागिने कमी पडू देणार नाही. अगं ए बावळट, काय करतेस हे? काय समजता तुम्ही स्वतःला? आणि ही कुठली पद्धत आहे लग्नाची मागणी घालण्याची? अगं पण आपली ओळख पाळत नाही, माझं नाव सुद्धा माहिती नाही तुम्हाला, आणि सरळ माझा पाठलाग करत आलात. हातात हा दागिना ठेवताय आणि आता लग्नाची भाषा सुरू केली. अहो स्वतःचं वय तरी बघा. माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तुम्ही. जर लग्न झालं असेल तर माझ्या एवढी मुलगी सुद्धा असेल तुम्हाला, आणि तरी सुद्धा माझ्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवताय. हुशार आहेस, बरोबर ओळखलंस. माझं लग्न झालंय.
मला बायको आहे, मूल आहे. मग हा मूर्खपणा करण्याचं धाडस कसं केलं तुम्ही? तुझ्याशी दुसरं लग्न करणार आहे. काय? हो, पहिल्या बायकोचा कंटाळा आलाय मला. कंटाळा? हो, किती वर्ष एकाच बाई बरोबर संसार करायचा. आत्ता जी माझी बायको होईल ना, तिला मी राणीसारखं ठेवेन. म्हणजे तू मोठा वाडा आहे, नोकर चाकर आहेत, दागदागिने आहेत, हा सगळा कारभार मी तुझ्या हातात देईन. पण मग तुमची पहिली बायको? तिला देईन दुसरं काम, स्वयंपाक, मुलं, हे सगळं तिचं. आणि तू ऐश्वर्यात राहायचंस. चांगले चांगले कपडे घालायचे, चांगले चांगले दागदागिने घालायचे, सुखात राहायचं आणि मला आनंदी ठेवायचं. बस! यापुढे एक शब्द बोलू नका. नीट विचार कर जरा. कसला विचार? दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःचं सुख उभं करण्याचा? तुमच्या पहिल्या बायकोने आयुष्यभर तुमचा संसार सांभाळायचा, तुमचं घर सांभाळायचं, तुमची मुलं सांभाळायची, आणि तुम्ही तिचा कंटाळा आलाय म्हणून दुसरी बायको आणणार. आणि दुसऱ्या बायकोलाही ऐश्वर्याचं आमिष दाखवून तिला विकत घेणार. विकत घ्यायचा विषय कुठून आला? मी तर तुला सुख देतोय. दुसऱ्या स्त्रीच्या अश्रूंवर उभं राहिलेलं सुख मला नको. आणि ज्या घरात एका स्त्रीचा सन्मान होत नाही, त्या घरात दुसरी स्त्री राणी कशी होणार? सोन्याने अंग सजवता येतं, पण चुकीचं नातं पवित्र करता येत नाही. तुला कळत नाहीये तू काय नाकारतेस. आयुष्यभर सुखात राहशील, ऐश्वर्यात लोळशील. असं ऐश्वर्य मला नको. आज नकार देतेस, उद्या पश्चाताप होईल. होऊ देत पश्चाताप. अगं, पुन्हा तुला माझ्या इतका चांगला श्रीमंत नवरा मिळणार नाही. नकोच आहे मला. आणि माझ्या लग्नाचा विचार तुम्ही करू नका. माझ्या लग्नाची काळजी माझे स्वामी घेतील. माझ्या आयुष्यात कोण यावं, कोणासोबत माझा संसार व्हावा, याचा अधिकार मी धनाला देणार नाही. माझे स्वामी ज्याची निवड करतील त्याच्याशीच मी लग्न करेन. उद्या तुझं सगळं चांगलं होणार आहे, पण त्याआधी तुला तुझं एक कर्तव्य पार पाडायचंय. कर्तव्य? हो. इथून जवळच एक धर्मशाळा आहे, भाविक तिथे काही काळ विसावा घेतात. तिथे जा. पण का? कारण तिथे तुझ्या एक अतिशय जवळची व्यक्ती संकटात आहे. माझ्या जवळची व्यक्ती कोण?